राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जिल्हा परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। मात्र मतदानाच्या काही तासांपूर्वी अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत गंभीर आरोप केलेत। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण आणि बिडकीन गावात भाजप मतदानासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांनी या काय ट्विट केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बिडकीन जिल्हा परिषद सर्कलमध्ये लोकशाहीचा खुलेआम अपमान सुरू आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार विजय चव्हाण पैठण लाखेगावमध्ये पोलिसांच्या डोळ्यांसमोर 3000 प्रतिमतदार वाटत आहेत। निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन फक्त शंडासारखे भगत बसणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। कायदा फक्त सामान्य माणसासाठीच आहे का? दानवे साहेबांनी प्रयत्न केला तो तथ्यहीन प्रयत्न आहे। कारण की त्यांच्या पक्षाचा उमेदवार आमच्यापेक्षा पैशावाला आहे। आम्ही पैशाचा विषय आम्ही नाही करत। आम्ही निवडणुका ह्या लोकशाही मार्गाने लढतो आणि त्या चांगल्या कशा पद्धतीने लढल्या गेल्या पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारावर पैसे वाटपाचा गंभीर आरोप केलेला आहे। त्यांनी ट्विट करत भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।